विभागाचे काही अधिकारी ससूनडोक परिसरात कारवाईसाठी आले होते, मात्र स्थानिकांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला आणि प्रचंड आंदोलन छेडलं। या ससूनडोकला हात तर काय तुम्ही जरासं बोट सुद्धा लावू शकत नाही। आमच्या कोळ्यांची नाही कुणाच्या बापाची, ससूनडोक आमच्या कोळ्यांचा नाही कुणाच्या बापाचा। आपल्याला ही माहिती आहे की ससूनडोकची ही जागा आहे ती मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे आणि ती आज खाली करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी इकडे आले आहेत। जर आज ही जागा जर खाली झाली तर त्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आज इकडच्या माणसांशी, इकडे जे व्यवसाय करतात, ज्यांचं घर चालतं, ज्यांचा रोजगार इथून चालतो ससूनडोक मधून, आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे की त्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे। तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र बंधूमध्ये। ससूनडोकवर आज कारवाई होणार आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे। इकडे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी सुद्धा उपस्थित आहे। जर आज ही जागा त्यांच्या ताब्यात गेली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही आंदोलन करू, आम्ही आमच्या कातीने आंदोलन करू। असं तसं नाही करणार, कारण ही आमची रोजी आहे। जसं तुम्ही तुमचं काम करतात एसी मध्ये बसू, तसं आम्ही उन्हामध्ये बसून मच्छीचं काम करत असतो आणि आम्ही इथे मच्छी विकणार, तेव्हा घरी जाऊन आमची चूल पेटणार, मुलांचे शिक्षणाचा हे भरणार, आम्ही फी भरणार। हेच आमचा व्यवसाय आहे, दुसरा काय व्यवसाय नाही। आमच्या कोळी लोकांना नाही काम धंदे की काय, की कुठे नोकरीवर नाही आमची लोक। मुलं शिकतात, घरी बसतात, काय फायदा होतो शिकून, कारण कुठे कामच नाही भेटत। आणि आम्ही लोक येतं ते यायचं, आमचा व्यवसाय मच्छीचाच आहे आणि मच्छी कोळी लोकांनाच तुम्ही बाहेर काढलं आणि इतर लोकांना आतमध्ये आणणार काय? कोळी मुंबई कोल्यांची बोलता आणि मग कोळी लोकांना गावाच्या बाहेर काढता तुम्ही आणि मग इतर लोक कुठून आणणार? इथे लोक आमच्या महिला एवढ्या 1000-1200 महिला 1500 महिला आहेत, या रोजीरोटी इकडे करतात, त्यांचं उपजीविका ह्याच्यावर चाललेली आहे। जर त्या महिलांना जर तुम्ही रस्त्यावर आणत असेल तर आम्ही मच्छीमार सहन करणार नाही, आंदोलन करणार, मोर्चा आझाद मैदानाला पण आम्ही सोडणार नाही। सरकार तुमचं जरी असलं तरी आम्ही ताकद दाखवणार, ताकद दाखवल्याशिवाय सोडणार नाही। आमच्या कात्या सुऱ्या घेऊन आम्ही आझाद मैदानाला जाऊ आणि आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही सोडणार नाही। एकजुटीने महिला पुरुष सगळे आम्ही उभे राहणार तिकडे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे गोडाऊन जाणार तर आमचं बंजारा समाजाचं पोट जाणार। आमचे बायका पोरं इकडे झिंगा सोलाचे काम करतात, कारण हे गोडाऊन हे करून सर्वांना रोजगार आहे। आणि ससूनडोक मध्ये आमचे पुरुष पुढे आम्ही मच्छी अनुलगन कामं करतात, त्याच्यासाठी आमचा पूर्ण रोजगारच जाणार। मग आम्हाला इकडे राहिला का? आणि हे बंजारा समाजच नाही, हर एक समाज हे डॉगवर करून खातात। हातावरचा पोट आहे, तो हातावरचा पोट अगर तुम्ही पोट मारला तर आम्ही जायचं कुठे? तुमचं नाव काय? आम्ही सुनंदा सुनील भोई। काय काम करता तुम्ही ससूनडोक? ससूनडोकला सकाळी 4 वाजता मच्छी विकायला येतात, ते आम्ही 10-11 वाजेपर्यंत जातात। आमचा मच्छीवर आमचा संसार आहे, मच्छीवर संसार नाही गेला तर आमचा मच्छी नाही विकली तर आमचा संसार होणार नाही, त्याच्यावर आमचा जीव आहे। तुम्ही काय काम करता इकडे? आम्ही पण मच्छीच विकतात। सकाळी किती वाजता येतात? आम्ही 4 वाजता येतात, 4 वाजता आणि ते 11-12 वाजेपर्यंत असतात। ते विकेल तेव्हाच आम्ही घरी जातो आणि मुलांना। तुमचं घर या मच्छीवरती चालतं का? हो, मच्छीवर, या डॉग वरती तुमचं घर चालतं। आणि जर हा डॉग जर बंद झाला, आज जर ही जागा गेली मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये, तर उद्यापासून तुम्ही काय काम करणार? आम्ही राहतो उपाशी राहतील, मुलं पण आमच्या उपाशीच राहतील, रस्त्यावर येतील। आम्हाला दुसराच धंदा नाही, काय नाही, काम नाही, काय नाही। 35 वर्ष तुम्हाला इथे झाले। 35 वर्ष तुम्ही या ससूनडोक मध्ये काम केलं, म्हणजे हे एक दुसरं घरच आहे तुमचं, आपण समजूया। तर जर ही गोष्ट तुम्हाला कळाली की हे जाणार आहे, तेव्हा तुमची काय भावना होती? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? आमचा जीवच जाणार आहे याच्यात, मग आम्ही काय करणार? आणि आज तो दिवस उगवलेला आहे, जर आज कारवाई झाली तर काय म्हणजे काय करणार? काय पुढचं पाऊल काय? काय करायचं तर तेच आम्ही विचार करतो, काय करायचं का? आमचा जीवच जाणार आहे। हा ससूनडोकवर 70 ते 80 वर्षापासून बंजारा समाज काम करत राहिलो। आज हे बंजारा समाजाला इतर रोजीरोटी सोडून दुसऱ्याकडे कुठलंही स्थान नाही। हा हे समाजाला सरकारने काय उपलब्ध करून दिले? यांचा रोजगार इथून करंजाला बोटी जाताना कमसे 200-250 बोटी गेली,
तरी सरकारने याच्यावर काही लक्ष दिलं नाही. गोरगरिबाला रोजगार गेले त्याच्यावर काहीच लक्ष दिलं नाही. आज इथलं जे आहे रोजगार त्यालाही पुरा बंद करायला मागे लागलं. सरकारचा निर्णय ही फार चुकीचा आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपल्याला कल्पनाच आहे ससून-डॉकच्या इश्यूज बद्दल आपण आमच्या अडीअडचणीबाबत स्टोरी कव्हर केली होती. पण त्याच्या पुढं आता एक विषय असा आहे की आम्ही RTI टाकलं होतं महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये की 12 जून 2015 रोजी जे तत्कालीन मंत्री नितीनजी गडकरी आणि खडसे साहेबांनी जो निर्णय घेतला होता ससून-डॉकच्या हितासाठी की त्रिपक्षीय करार करण्यात यावा म्हणून, तर त्याचं पुढं काय इम्प्लिमेंटेशन केलेले, अंमलबजावणी केली त्या संदर्भामध्ये RTI टाकण्यात आलं. त्या RTIच्या याच्यात आम्हाला रिप्लाय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे महाराष्ट्र फिशरीजनी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मुंबई पोर्ट्सनी इथं सांगितलंय तसेच सदर रकमेची भरणा केल्यानंतरच त्रिपक्षीय करारनामा करण्याबाबत कळवले आहे. म्हणजे मुंबई पोर्ट्सला जर राज्य सरकारने पैसे दिले किंवा पैसे नसले तर जालन्याला आम्हाला ड्रायपोर्टसाठी जागा देण्यात यावी. जर ह्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट केली तर आम्ही त्रिपक्षीय करार करायला तयार आहोत. मग आणि ते पण 22 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे. मग तुम्ही पैसे द्या तर ते त्रिपक्षीय करार करायला तयार आहे. आणि शेवटची ओळी जर आपण इथं बघितलं हे आहे आपल्याला की 12/6/2015 रोजी माननीय केंद्रीय मंत्री अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीची इतिवृत्तानुसार जालना येथील ड्रायपोर्टचा जमिनीच्या बदल्यात केंद्र शासनाने ससून-डॉक येथील या दोन्ही गोदामाचे जागेचे भाडे, दोन्ही गोडाऊन म्हणजे 158 आणि 1773 थकीत रक्कम समायोजित करणे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासन व केंद्र शासन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मग सर हे स्वतः म्हणतात मग हे ससून-डॉकचे गोडाऊन ताब्यात घ्यायला का येत आहे? मुंबई पोर्टचे अधिकारी हे का करत आहे? आणि माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे यांनी आश्वासन दिलेलं आहे की बाबा मी मच्छीमारांना त्रास होऊ देणार नाही. मग याचं काय सूडबुद्धी कशाला? हे हुकुमशाही होतीये. आणि जर असं झालं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आजही आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. वारंवार आम्हाला टॉर्चर करण्यात येत आहे की आम्हाला ससून-डॉक सोडायला लागणार. म्हणजे असंच ठरलेलं आहे का की आमचं मृत्यूदंड अटल आहे, आम्हाला मुंबई सोडून कोळी लोकांनाच मुंबई सोडून जायचंच आहे? तर आम्ही तुमच्या माध्यमातून परत एकदा राज्य व केंद्र सरकारला विनंती करत आहोत की तुम्ही एकत्र बसावा आणि हा विषय कुठेतरी संपवण्यात आणि